श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचं स्वामींचा भक्त या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आपण आज नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहोत. देवघरात कोणते 21 नियम महत्त्वाचे आहेत किंवा पाळले पाहिजे ते आपल्याला माहीत असणे पण खूप आवश्यक आहे. आपण देवाची केलेली पूजा आणि सेवा याचे फळ आपल्याला भेटत नाही, कारण आपल्याकडून नकळत देवघरात बाबत किंवा देवाबाबत काही चुका घडत असतात. आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो. देवघर देखील देवाचे घर आहे, मग त्या बाबतीत आपण काळजी घेणं आवश्यकच आहे. आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे ते आपण माहीत असले पाहिजे. देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण नाही किंवा घरपण पण येत राहत नाही. त्या घराला शोभा येत नाही. बाहेर जाऊन कितीही देवदेव करा किंवा देवपूजा करा, पण जर तुमच्या घरात तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची पूजा कशी सार्थकी लागेल. म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर असले पाहिजे. घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंदीमय राहते. पण आपल्या आजच्या या लेखामध्ये आपण देवघराचे काही नियम पाहणार आहेत. ते कोणते नियम आहे ते पाहूया. देवघर भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्याला लाल रंग किंवा केशरी रंगच असावा. दुसरा, देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ साचता कामा नये. तिसरा, आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवता कामा नये. चौथा, आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेचा गणपती खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते. जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नियम नाही तर आपल्याला त्याचा दोष लागू शकतो. म्हणून आपल्या घरात नेहमी डावा सोंडेचा गणपती ठेवावा. पाचवा, देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा अभिषेकाचे पाणी नंदीच्या पडते. नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे येऊ शकतात. सहावा, आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहीत असणे खूप गरजेचं आहे. जर माहीत नसेल तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्याला देवघरात आपल्या कुलदैवताचा किंवा कुलदैवताचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणं आवश्यकच आहे. सातवा, भंगलेले किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देव्हाऱ्यात व पूजेत ठेवू नये. आठवा, देवाच्या मूर्तीत तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडेच करून ठेवायची नसतात. नववा, आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते पुन्हा वापरतात आणायचे नसते. ते वाहत्या पाण्यामध्येच म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते. दहावा, देवघरातील शालिग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात. 11वा, ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्रात देवपूजा करायची नाही. 12वा, देवांना एका हाताने कधीही नमस्कार करू नये. 13वा, आपण देवघरात जी समई लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. 14वा, समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणत्याही दिव्याची पेटवायची नाही आहे. 15वा, समईमध्ये 3 वाती लावायचे नसतात. 16वा, देवांना दोन्ही हातांनीच नमस्कार करावा, एका हाताने नमस्कार करू नये. 17वा, आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केले तरी चांगलेच. 18वा, देवांना आपण
जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळीने शेजारची बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजे पूर्वजांना अंगठ्याने शेजारच्या बोटानेच गंध लावायचा. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावा, इतरांना अंगठ्याने गंध लावा. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत. 20वा, मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीला वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतींची किंवा देवांची त्या मूर्ती देवघरात ठेवू नये. 21वा, कोणी भेट म्हणून दिलेली देव किंवा देवांचे फोटो, सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यात आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये, कारण आपण त्या देवाची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ही सेवा ज्याचे देव आहेत त्यांनाच लागू पडते. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये देवांचे काही 21 नियम पाहिले आहेत.